नमस्कार. स्टँडर्ड 9th मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा फर्स्ट चॅप्टर जो आहे सेट्स संच तो आपला चालू आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील उदाहरणे सोडवली होती. आज आपल्याला त्याचा पुढचा पार्ट पाहायचा आहे, तो म्हणजे टाइप्स ऑफ सेट्स. संचाचे प्रकार कोणकोणते असतात, ते प्रकार काय आहेत ते आपण आज पाहू. तर टाइप्स ऑफ सेट्स. नेम ऑफ द सेट, डेफिनेशन अँड एक्झाम्पल असा मी कॉलम केलेले आहे त्या ठिकाणी. नेम ऑफ द सेट, पहिला सेट आहे तो म्हणजे सिंगलटन सेट. सिंगलटन सेट, एक घटक संच असं मराठीमध्ये म्हणतात त्याला. एक घटक संच, सिंगलटन, एक घटक. नावातच त्याचं काय आहे व्याख्या, डेफिनेशन हे आम्हाला समजलेले आहे. एक घटक, सिंगलटन म्हणजेच त्यामध्ये एकच घटक आहे, एकच एलिमेंट आहे, असे जे सेट असतात त्यांना सिंगलटन सेट असं म्हणतात. The set contains one and only one element. One and only one element. That set is called as the singleton set. Definition लिहू आपण. A set consisting of a single element. Set consisting of a single element is called singleton set. म्हणजे या संचामध्ये एकच एलिमेंट, एकच घटक असतो असे जे संच असतात त्यांना म्हणतात सिंगलटन सेट. एक्झाम्पल पाहू म्हणजे लक्षात येईल. A is the set of even prime numbers. A is the set of even prime number. इवन नंबर आहेत, बरेचसे आहेत, पण प्राइम, इवन प्राइम नंबर एकमेव आहे. कोणता रे? झालं आपलं मागच्या 1.1 मध्ये आपलं 2 हा एकमेव आहे. म्हणजेच काय रे? A is the set is equal to in the curly bracket 2 लिहायचा. 2 तो एकच एलिमेंट त्याला, म्हणून त्याला सिंगलटन सेट असं म्हटलंय. सेकंड टाइप ऑफ द सेट, एम्प्टी सेट और नल सेट. एम्प्टी, एम्प्टी म्हणजे काय? रिकामे, रिकामा संच, त्यात एक पण नाही, म्हणजे त्यामध्ये एक पण एलिमेंट नाही. देयर इज नॉट एनी वन एलिमेंट. त्यात एकही घटक नाही असा जो सेट असतो, असा जो संच असतो त्याला काय म्हणायचं? एम्प्टी सेट. त्याला दुसरं नाव आहे नल सेट. त्यालाच आपण काय म्हणतो? रिक्त संच असं म्हटलं जातं. त्यालाच रिक्त संच असं म्हटलं जातं मराठीमध्ये, रिक्त, मोकळा. डेफिनेशन बघा त्याची काय आहे. इफ देअर इज नॉट अ सिंगल एलिमेंट, म्हणजे एकही एलिमेंट नसतो, इन द सेट which satisfies the given condition, then it is called an empty set or null set. empty set किंवा त्यालाच null set म्हणतात. एकही एलिमेंट नसतो, there is not a single element in the set which satisfies the given condition, then it is called an empty set or null set. हा नल सेट मग दाखवायचा कसा? नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय, बघा कर्ली ब्रॅकेट क्लोज केलाय पुढं, आणि त्यात काय लिहिलंय का आतमध्ये? काहीच नाही, रिकामा आहे. देयर इज नॉट एनी सिंगल एलिमेंट, त्यात एकही घटक नसतो. और तोच आपल्याला सिम्बॉल न दाखवता येतो. बघा या ठिकाणी हा सिम्बॉल, ठीक आहे, ह्याला फाय म्हणतात. फाय काय? फाय म्हणतात. एकतरी असा दाखवला जातो तो नल सेट किंवा एम्प्टी सेट, किंवा फाय न तो दाखवला जातो. समजतंय का? चला पुढं मग त्याचे एक्झाम्पल बघू आपण. बी
is equal to in the curly bracket x such that x is a natural number. कसली संख्या आहे? नैसर्गिक संख्या. बिटवीन 2 and 3. बिटवीन म्हटले कुणाच्या? 2 आणि 3 च्या दरम्यानची. 2 ही नॅचरल नंबर आहे, 3 आहे, पण त्या दोघांच्या दरम्यान कोणत्या संख्या येतात? 2.1, 2.2, 2.3, 2. अप टू 2.9. हे काय नॅचरल नंबर असतात का रे ते? नाही. म्हणजे 2 आणि 3 च्या दरम्यान कुठलाच नॅचरल नंबर नाही. म्हणजे देअरफॉर देअर आर नो एनी एलिमेंट. तिथं कुठलाच घटक नाही. नाही म्हटल्यावर मग कुठला एलिमेंटच नाही, म्हणजे तो कसला सेट झाला? एम्प्टी सेट. लिहिला कसा जातो? देअरफॉर बी इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट, काहीच नाही लिहायचं, कर्ली ब्रॅकेट क्लोज और फाय अशा पद्धतीने हा एम्प्टी सेट किंवा नल सेट हा लिहिला जातो. समजले का? नेक्स्ट, फायनाइट सेट. फायनाइट सेट त्याला मराठीमध्ये शांत संच असे म्हणतात. शांत शांत कुठेतरी शेवट झालाय त्याचा, अंत झालाय त्याचा, अंत झालाय, शांत अशा प्रकारचा सेट म्हणजे फायनाइट सेट. म्हणजे यामध्ये नंबर जे असतात ते काउंटेबल नंबर असतात. नंबर असते एलिमेंट जे असतात ते काउंटेबल असतात. एलिमेंट्स या सेटचे काउंटेबल मोजण्या इतके असतात. मोजताच येत नाही तितके नाहीत, त्यात मोजता येतील एवढे असतात. त्याला काय म्हणायचं? फायनाइट सेट. A set which contains all elements which are countable. लिहू आपण येते. If a set is a null set or elements are limited and countable, then it is called as a finite set. Then it is काय म्हणायचं त्याला? फायनाइट सेट असे म्हणतात. समजते? काउंटेबल असतात, एलिमेंट्स आर लिमिटेड, प्रमाणात असतात, किती पण नसतात, अनलिमिटेड नसतात, प्रमाणात असतात. आणि काय असतात? काउंटेबल, मोजता येतील एवढे. देन इट इज कॉल्ड एज फायनाइट सेट. समजले? फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण देऊ आपण एखादं. सी इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट पी सच दॅट P is a number from 1 to 22. म्हणजे 1 पासून 22 पर्यंतच्या संख्या, पण कसल्या? डिव्हिजिबल बाय 4, 4 ने भाग जाणाऱ्या 1 ते 22 पर्यंतच्या संख्या. फ्रॉम म्हटले 1 चा समावेश होतो, 22 चा होतो, पण 4 ने डिवाइडच होत नाही, त्यामुळे त्या घेतल्या नाहीत. मग सांगा, एक ही 4 ने डिवाइड होते का? नाही. 2 ला डिवाइड होतं का? नाही. 3 ला नाही, 4 ला होते म्हणून 4 घेतला पहिला. 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 ला 4 ने डिवाइड होतं म्हणून आपण 8 घेतला. पुढं 12, 16, 20, 21 नंतर 21, 22 यांना डिवाइड होत नाही म्हणून आपण थोडक्यात 4 चा पाडा म्हणायचा आहे. कधीपर्यंत? 4 1 4 पासून 4 5 20 पर्यंतचा 4 चा पाडा. त्याला आपण डिव्हिजिबल बाय 4 असं म्हणतो. ह्या संख्या हे जे नंबर आहेत लिमिटेड आहेत का रे? बघा 2, 4 आणि 5च नंबर आहेत, म्हणजे मोजता येतात, काउंट करता येतात, काउंटेबल आहेत, बरोबर आहे. म्हणून हा जो सेट आहे हा सी सेट, या सी सेटला काय म्हणायचं? फायनाइट सेट असं म्हणायचं. फायनाइट सेट असं म्हटलं जातं. शेवटचा कोणता आहे? इनफायनाइट सेट. इनफायनाइट सेट हा जो इनफायनाइट सेट आहे त्यालाच अनंत संच असे म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? अनंत संच. अनंत यामधले जे एलिमेंट असतात अनकाउंटेबल, मोजता येत नाही, आयुष्यभर तुम्ही मोजत बसले संपणार नाहीत. कितीही मोजलं पुढे ते लांबतच जातात. म्हणजे हे अनकाउंटेबल नंबर याच्यामध्ये असतात. असा जो सेट असतो त्याला काय म्हणायचं? इनफायनाइट सेट. जे मोजता येणार नाहीत एवढे त्यामध्ये घटक असतील
तर त्या संचाला म्हणायचं अनंत संच असं म्हणतात. डेफिनेशन लिहू आपण. काय डेफिनेशन बघा, इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल, प्रमाणाच्या बाहेर आहेत आणि मोजता न येणे इतके आहेत, then the set is called infinite set. then the set is called infinite set. समजतंय का? एक्झाम्पल याचं उदाहरण घेता येईल आपल्याला. n हा एक सेट आहे, इन द कर्ली ब्रॅकेट 1 2 3 अँड सो ऑन, ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट क्लोज. कसले नंबर आहेत हे? नॅचरल नंबर आहेत. किती आहेत? भरपूर आहेत. भरपूर म्हणजे किती? मोजताच येत नाहीत, सांगता येत नाहीत नेमकी किती आहेत, पण आहेत. म्हणजे या ठिकाणी अनकाउंटेबल आहेत, अनलिमिटेड आहेत, म्हणून याला काय म्हणतात? इनफायनाइट सेट. हा सेट n हा नॅचरल नंबरचा सेट आहे. तो काय आहे? इनफायनाइट सेट आहे. तो काय आहे? इनफायनाइट. समजलंय का सगळ्यांना? किती प्रकार आहेत टाइप्स ऑफ सेट्स? देर आर 4 सेट्स. फर्स्ट इज सिंगलटन सेट, सेकंड एम्प्टी सेट, थर्ड फायनाइट, फोर्थ इनफायनाइट. सिंगलटन मध्ये हाऊ मेनी एलिमेंट्स? देर आर वन अँड ओनली वन एलिमेंट. In empty set there are how many elements? There are no element. There are no element. In finite set how many elements are there? There are limited and countable elements. There are limited and countable elements. At that time that set is called as finite set. Last, infinite set. There are how many elements? There are so many elements. So many means there are unlimited elements. That is, there are uncountable elements. At that time that set infinite set. That set is called as the infinite set. For every type of set we are given here examples. Singleton set, A is the set of even prime number. There is 2 is the one and only one even prime number. There is only one element, that is 2. Therefore that set is called singleton set. Here set B, X is natural number between 2 and 3. We know that there are between 2 and 3 there are no any natural number. Therefore that set is called as empty set, because there is no any element. Then next is the C set, number from 1 to 22 and divisible by 4. 4 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या? 4, 8, 12, 16 and 20. And last is the natural number set. There are so many elements. There are unlimited elements. There are uncountable elements. Therefore the set is the infinite set. समजलंय सगळ्यांना? व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. पुढचा भाग पाहायचा. Then next part is the equal sets. दोन सेट्स दिलेले आहेत, दोन संच दिलेले आहेत. ते इक्वल कधी असतात ते आपल्याला पाहिजे. इक्वल कधी असतात बघू आपण. टू सेट्स A and B are said to be equal. किती सेट आहेत? सेट A and सेट B are said to be equal. पण कधी? If every element of set A या संचाचा प्रत्येक घटक is in set B, तो B मध्ये असला पाहिजे. If every element of set A is in set B and every element of set B is in set A. A चे B मध्ये आहेत, पण B चे सुद्धा सगळे A मध्ये असले पाहिजेत. नाही ते B मध्ये वेगळेच कुठले तरी आहेत, ते असून अजून एक्स्ट्रा कुठले तरी आहेत, असं नको आहे. All if every element of set A is in set B
and every element of set B is in set A. A मधले सगळेच्या सगळे घटक एलिमेंट्स हे बी मध्ये असले पाहिजे आणि बी मधले सगळेच्या सगळे एलिमेंट्स किंवा घटक हे ए मध्ये असतील तर ते ए सेट आणि बी सेटला काय म्हणतात, इक्वल सेट असे म्हणतात. तेव्हा ते दोन सेट कसे असतात, इक्वल सेट असतात. Set A and set B are equal set. Symbolically, it is written as A is equal to B. कसे लिहिले जातात, A is equal to. याचा अर्थ काय, set A and set B are equal set. This equal sign is denoted by equal sets. समजले. पुढे मग एक्झाम्पल बघू आपण. समजा A हा एक सेट आहे. A is a set. A is a set of all x. कसं वाचतात याला, हाऊ टू रीड. A is the set of all x such that x is a letter of the word listen. word listen. x हा एक अक्षर आहे. कशातलं, लिसन या शब्दातलं. हा रूल मेथड मध्ये लिहिला आहे, तोच आपण या ठिकाणी लिस्टिंग मेथड मध्ये कसा लिहिलाय पहा. लिसन, लिसन मध्ये फर्स्ट लेटर इज एल, सेकंड इज आय, थर्ड इज एस, फोर्थ इज टी, फिफ्थ इज ई अँड लास्ट इज एन. कर्ली ब्रॅकेट क्लोज. एक कुठलं लेटर या ठिकाणी रिपीट झालंय का, नाही. रिपीट होत असेल तर मात्र एकदाच घ्यायचं. हा एक ए सेट आहे. दुसरा बी, हा दुसरा एक सेट आहे. त्या सेटचं नाव बघा काय आहे. एक्स, एक्स इज लेटर ऑफ द वर्ड सायलेंट. कोणता वर्ड घेतलाय, सायलेंट घेतलेला आहे. मग त्याचे काय आहे रे, लेटर्स काय येतील इन द लिस्टिंग मेथड. सायलेंट मध्ये एस, आय, एल, ई, एन, टी असे आले. मग ह्या दोन सेट बघा इथं ऑब्झर्व करा, हा आणि हा. यात एल आहे, यात आहे का, आहे. आय आहे, एस आहे, टी आहे, दोघात आहे. ई दोघात आहे, एन दोघात आहे. आणि ह्यामधले सगळे एलिमेंट ह्यात आहेत का, म्हणजे याचे सगळे एलिमेंट यात आहेत, याचे सगळे एलिमेंट याच्यामध्ये आहेत. म्हणून हे दोन सेट कसे आहेत रे, इक्वल सेट आहेत. बर, ऑर्डर चेंज असले चालेल त्यांची, त्या एलिमेंटची ऑर्डर चेंज असले, क्रम बदललेला असला तरी चालेल, परंतु सगळे एलिमेंट या पहिल्या सेटचे यात आहेत, याचे यात आहेत. म्हणून हे दोन सेट कसले झाले, इक्वल सेट. देअरफॉर दो द एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी, हा ए आहे, हा बी आहे, आर नॉट इन द सेम ऑर्डर, बट ऑर्डर मध्ये सारख्या नाहीत त्याचे एलिमेंट, बट ऑल एलिमेंट्स आर आयडेंटिकल. सारखेच आहेत. एलिमेंट कसे आहेत, सारखेच आहेत. देअरफॉर सेट ए इज इक्वल टू सेट बी. ए आणि बी हे दोन सेट कसे आहेत, मग इक्वल सेट आहेत. हे दोन सेट कसे आहेत, इक्वल. समजतंय का सगळ्यांना, समजतंय. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आपण, दोन सेट आहेत ए आणि बी, यांना इक्वल सेट कधी म्हणायचं, ए मधल्या सेटचे सगळे एलिमेंट हे बी सेट मध्ये असले पाहिजे आणि बी सेटचे सगळे एलिमेंट ए सेट मध्ये असतील तर त्या दोन सेटला काय म्हणतात, इक्वल सेट म्हणतात. एक्झाम्पल घेतलंय आपण. लिसन हा शब्द आहे, एक वर्ड आहे, त्या वर्ड मधले लेटर्स आहेत एल, आय, एस, टी, एन. आणि सायलेंट हा वर्ड आहे, त्यामधले लेटर्स घेतले एस, आय, एल, ई, एन, टी. भले यांची ऑर्डर चेंज आहे, क्रम बदलला एलिमेंटचा, मात्र ए मधले सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत, बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत. म्हणून ए सेट आणि बी सेट हा काय आहे, इक्वल सेट आहे. हे कसले सेट आहेत, इक्वल. बघा या ठिकाणी आज आपण काय काय शिकलो, काय काय पाहिलं आज आपण. टाइप्स ऑफ दी सेट्स. किती टाइप आहेत, 4. कोणकोणते, पहिला कोणता, सिंगलटन सेट.
सिंगलटन शेट कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला, सांगितलंय आत्ताच. दुसरा कोणता पाहिलाय, एम्प्टी शेट. थर्ड फायनाइट शेट. फोर्थ इनफायनाइट शेट. हे 4 प्रकार आपण पाहिले, प्रत्येकाचे एक्झाम्पल पाहिले, प्रत्येकाची डेफिनेशन पाहिली, बरोबर आहे. त्यानंतर इक्वल शेट कुणाला म्हणतात तेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुढील आपण व्हिडिओमध्ये आपण या इक्वल शेड्स आणि टाइप्स ऑफ शेड्स यांचा वापर करून प्रॅक्टिस शेट 1.2 मधील एक्झाम्पल्स उदाहरणे आपण सोडवू. तर तोपर्यंत हे 2 शेट नेमके 2 ज्या आज आपण भाग पाहिलेला आहे टाइप्स ऑफ दी शेड्स आणि इक्वल शेड्स याचा नीट घरी वाचा, समजावून घ्या आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा.